नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी दिनांक 25 जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्याच्या बाबतीत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट वाचून दाखवलं स्वतःचं आणि त्यानंतर काही प्रश्नोत्तरं झाली. पण एक विधान त्यांनी जे केलं होतं ते कालच्या वर्तमानपत्रामध्ये आलं की केंद्र सरकारने आता मराठा आरक्षणामध्ये लक्ष घालावे आणि असंही सांगितलं की केंद्र सरकारला किंवा अटर्नी जनरलला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत स्वतःचं स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस काढलेली आहे. त्या अनुषंगाने जे पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेचा विषय असा होता की 11 जानेवारीला म्हणे दिल्लीमध्ये कुठली एक कॉन्फरन्स होणार आहे. वकील आणि मराठा आरक्षणाशी संबंधित इतर अधिकारी आणि मंत्री यांची कुठली बैठक होणार आहे की 25 तारखेला सुनावणीमध्ये काय व्हावं. आता ते सगळं जे आहे हे अनुचित आहे की कोर्टासमोर काय करायचं आहे ह्याच्याविषयी एक बैठक होणार आहे. त्याच्याविषयी म्हणजे जनतेला काय पत्रकार परिषद घेऊन सुचवायचं आहे हा एक औचित्याचा मुद्दा. पण ती बाब वेगळी. त्या निमित्ताने जे विषय पुन्हा चर्चेला आणले गेले त्या विषयांचा समाचार घेणं आवश्यक. पुन्हा एकदा तमिळनाडूचा विषय काढला गेला, पुन्हा एकदा EWSचा विषय काढला गेला, पुन्हा एकदा इंदिरा सहानी, पुन्हा एकदा 50% मर्यादा, पुन्हा एकदा 11 जजेसचं बेंच. म्हणजे हे जे सगळं चाललेलं आहे मराठा आरक्षणाविषयी स्पष्ट माहिती न देता जी आवश्यक आहे, मराठा आरक्षण, त्याची स्थगिती, EWSचा मराठा विद्यार्थ्यांना लाभ देणं, ह्याच्याविषयी सरकारने स्पष्ट धोरण न करता जसजशा घटना घडत दिल्या तसतसं रिॲक्टिव्ह स्ट्रॅटेजी सरकारने घेतली. म्हणजे धोरण स्वतःचं न आखता प्राप्त परिस्थितीनुसार वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले, जे काही फार चांगली गोष्ट नाही आहे. खैर, तो विषय वेगळा. आता क्रमाक्रमाने मुद्दे घेऊ. तमिळनाडूचा विषय काढला आहे की तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, ते 50%च्या मर्यादेच्या वरचं आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, EWSचं आरक्षण 50%च्या वरचं आहे, तो विषय घटनापीठाकडे प्रलंबित आहे. तिसरा, 9व्या अनुसूचीमध्ये तमिळनाडूप्रमाणे 9व्या अनुसूचीमध्ये हा कायदा टाकावा अशी आम्ही पंतप्रधानांना विनंती करू, अशी मुख्य सचिव अटर्नी जनरलला विनंती करतील की त्यांनी तशी भूमिका कोर्टासमोर मांडावी. तर हे जे 3 विषय आहेत, या 3 विषयांचा अर्थार्थी संबंध मराठा आरक्षणाशी नाही. मराठा आरक्षण हे वैधरित्या दिलं गेलेलं आहे का? मराठा आरक्षण देण्याचा अधिकार 102व्या घटनादुरुस्तीनंतर सरकारला आहे का? या मुद्द्यासाठी मराठा आरक्षणाचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलेलं आहे. हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढं यावं अशी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, हे त्यांचं सर्वस्वी त्यांच्या विवेकाचा भाग आहे हा. इट इज टोटली द डिस्क्रिशन ऑफ द चीफ जस्टिस टू फॉर्म बेंचेस अँड इन हिज विजडम. त्यांनी त्यांच्या विवेकानुसार 5 जजेसचं एक खंडपीठ स्थापन केलं. जेव्हा मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा विषय निघाला तेव्हा प्रकरण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं. त्या खंडपीठासमोर दिनांक 9 डिसेंबरला सुनावणी झाली. त्यांनी मराठा आरक्षणाच्या स्थगितीला रद्द करण्याचा आदेश देण्यापासून नकार दिला. आता पुढं 25 तारखेला हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी लागलेलं आहे. 25 तारखेला काय होईल, 25 तारखेला काय करायचं ह्याच्याविषयी अतिशय विस्ताराने काल पत्रकार परिषद घेण्यात आली. तर सांगणं असं की तमिळनाडूचं आरक्षण जे 69% आहे, तमिळनाडूचं आरक्षण इंदिरा सहानीच्या निकालाच्या आधीपासून तिथं 69% आरक्षण आहे. इंदिरा सहानीचा निकाल लागल्यानंतर तमिळनाडूच्या सरकारने ते आरक्षण अबाधित राहावं ह्याच्यासाठीचा कायदा आणला.
जयललिता तेव्हा मुख्यमंत्री होत्या, पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान होते आणि जो तमिळनाडूचा कायदा 9व्या अनुसूचित घालण्यात आला त्याच्यासाठी अ, पार्लमेंटमध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावं लागलं. म्हणजे संसदेनी अ, संवैधानिक दुरुस्ती करून तमिळनाडूचा कायदा 9व्या अनुसूचित टाकला. आरक्षण जे 50%च्या वरचं होतं ते अबाधित राखण्यासाठीचा. तसं मराठा आरक्षणाच्या बाबतीत करता येणार नाही, कारण प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. आणि नाहीतरी न्यायप्रविष्ट प्रकरण असताना ते 9व्या अनुसूचित घालता येईल का हा वेगळा प्रश्न जरी झाला तरी पण 9व्या अनुसूचित एखादा कायदा टाकल्यामुळे कोर्टाला तो तपासता येणार नाही असा जो दंडक होता. संवैधानिक तरतूद असती की 9व्या अनुसूचीचं ह्याच्यासाठी अंतर्भाव झाला संविधानामध्ये की 9व्या अनुसूचीतले कायदे कोर्टाला तपासता येणार नाहीत. तरी पण 2007मध्ये आर पी कोहेलो या न्यायनिर्णयामध्ये तमिळनाडूतूनच उद्भवलेल्या न्यायनिर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्वाळा दिला की 9व्या अनुसूचितीमध्ये असलेला कायदा जर बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा भंग करणारा असेल, संविधानाच्या पायाचा भंग करणारा जर एखादा कायदा असेल तर त्या कायद्याची वैधता, संवैधानिकता न्यायालय तपासू शकेल असा आर पी कोहेल्लोमध्ये न्यायनिर्णय झाला. त्याच्यानंतर 9व्या अनुसूचीचं तसं काही महत्त्व उरलेलं नाही, त्याच्यामुळं तो विषय बाद. दुसरं की देशाच्या संसदेने मराठा आरक्षणाचा कायदा 9व्या अनुसूचित टाकावा यासाठीचं जे एकंदरीत जे राजकारण आहे किंवा राजकीय समीकरण म्हणून, ते राजकीय समीकरण मराठा आरक्षणाच्या बाबतीत जमणार नाही ही परिस्थिती आहे. एखादा राज्याच्या कायद्यासाठी आता 9व्या अनुसूचीमध्ये तो कायदा अंतर्भूत करावा ह्याच्यासाठी जे राजकीय बळ लागतं ते राजकीय बळ कुठल्याही एका राज्यात आता नाही आहे. केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे, पण जी राजकीय त्याच्यासाठी जे राजकीय समीकरण आहेत ते सध्या तरी असं नाही वाटत की 9व्या अनुसूचीमध्ये हा कायदा कोण टाकायचा प्रयत्न करेल. आणि ॲटर्नी जनरल काय करणार त्याच्यामध्ये? ॲटर्नी जनरलनी अशी भूमिका घ्यावी, तशी भूमिका घ्यावी. पंतप्रधानांना काल सांगितलं की पंतप्रधानांना आम्ही पत्र लिहू, पंतप्रधानांना खासदार संभाजीराजे भेटतील आणि ते विनंती करतील. माझी अशी सर्व खासदारांना विनंती आहे असं काल अशोक चव्हाणांनी सांगितलं की सर्व खासदारांनी मिळून पंतप्रधानांकडे जाऊन सांगावं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही करा. पंतप्रधानांनी एका राज्याच्या एका कायद्याच्या बाबतीत काय करावं अशी अपेक्षा आहे? ही दिशाभूल आहे. असं काही होणं नाही. मराठा आरक्षणाचा अंतर्भाव 9व्या अनुसूचीमध्ये होणं नाही. झाला तरीही त्या कायद्याची वैधता तपासता येणार नाही. ही संवैधानिक परिस्थिती आता राहिलेली नाही. त्याच्यामुळं 9व्या अनुसूचीमध्ये मराठा आरक्षणाचा कायदा आणल्याने काही फारसं फलित नाही, ही सत्य परिस्थिती आहे. दुसरं, तमिळनाडू आरक्षणचं जे सांगितलं की तमिळनाडूचा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. गेले कित्येक वर्ष ते न्यायप्रविष्ट आहे. त्याच्याविषयी कोणाला काही फारशी गडबड असल्याचं दिसत नाही. आणि तमिळनाडूमध्ये तसं आरक्षण आहे म्हणून आम्हाला आरक्षण द्या हा तर्कदुष्ट विचार आहे. हा विचार सर्वोच्च न्यायालयामध्ये नाही चालणार की दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये आहे म्हणून आम्हाला द्या. तिसरा विषय काढला इंदिरा साहनीच्या मर्यादेचा. इंदिरा साहनीमध्ये घालून दिलेली जी 50%ची मर्यादा आहे ती मर्यादा ओलांडू नये. ती मर्यादा या आरक्षणाने ओलांडली म्हणून या आरक्षणाला स्थगिती दिली. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं कारण होतं स्थगितीचं की 102व्या घटनादुरुस्तीनंतर असं आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तो अधिकार फक्त केंद्र सरकारला, तो अधिकार फक्त संसदेला आणि राष्ट्रपतींना आहे. याची प्रत्यक्ष कबुली जरी नाही दिली तरी काल अशोक चव्हाणांनी हे सांगितलं की 102व्या घटनादुरुस्तीनंतर ची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये केंद्राने आता मराठा आरक्षणाच्या विषयी जे काय करायचं ते करावं. म्हणजे आता ही झाली. म्हणजे काल कोणीतरी पत्रकारांनी विचारलं सुद्धा की ही टोलवाटोलवी आहे का?
तर ही टोलवाटोलवी आहे. म्हणजे शब्द माझे नाही, शब्द त्या पत्रकाराचे ज्यांनी तो प्रश्न विचारला, की हे जे काय चाललेलं आहे हे टोलवाटोलवी आहे. मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही ही दिसती परिस्थिती आहे. आता त्याचा दोष केंद्राच्या माथी मारायचा किंवा केंद्राला त्याच्यामध्ये कसं तरी करून गोवायचं, ही राजकीय अपरिहार्यता आहे. आता इट इज नाऊ पॉलिटिकली एक्सपेडायंट समहाऊ टू ब्लेम द फियास्को ऑफ मराठा रिझर्वेशन ऑन समबडी एल्स. म्हणजे मराठा आरक्षणाची जी एकंदरीत पार्श्वभूमी होती, एकंदरीत जे आरक्षण ज्या गडबडीने देऊ करायला लावलं, एकंदरीत ज्या आरक्षणाच्या बाबतीत कोर्टामध्ये केस, गायकवाड कमिशनचा रिपोर्ट इतक्याच दिवसात आला पाहिजे आणि प्रचंड राजकीय दबाव, त्या परिस्थितीमध्ये जेव्हा त्याला राजकीय विरोध कोणीसुद्धा केलेला नसताना हा कायदा जेव्हा पारित करण्यात आला, तेव्हा विवेकी जे नेते होते, अभ्यासू, जे मोठमोठे पद भूषवलेले महाराष्ट्राचे दिग्गज नेते, शरद पवार जे केंद्रात मंत्री राहिले होते, मुख्यमंत्री राहिले होते, अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, त्यांनी हे सांगितलं होतं की 102व्या घटनादुरुस्तीनंतर 342व्या अनुच्छेदामध्ये जी दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार मराठा आरक्षणाचा कायदा जर योग्यरित्या पारित व्हायला पाहिजे तर त्याच्यामध्ये राष्ट्रपतींची इन्व्हॉल्वमेंट हवी. त्याच्यामध्ये राष्ट्रपतींकडं हा कायदा जायला हवा. 102व्या घटनादुरुस्तीमुळं अनुच्छेद 342मध्ये झालेले जे बदल आहेत त्यानुसार मराठा आरक्षणाचा कायदा राज्य सरकारला करता येणार नाही. ही संवैधानिक बाब आहे, ही कायद्याची बाब आहे आणि त्याच्यामुळं मराठा आरक्षण टिकणार नाही. ही परिस्थिती 50% आरक्षणाचा विषय सर्वस्वी वेगळा आहे आणि 50% आरक्षणाची वैधता किंवा 50% मर्यादेची वैधता आणि मराठा आरक्षणाचा कायदा ह्याचा अन्योन्य संबंध नाही आहे. मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये इंदिरा साहनीच्या 50% मर्यादेची वैधता तपासण्याचं कुठलंही कारण सर्वोच्च न्यायालयाने नाही. त्याच्यामुळं ह्या ज्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढं हे प्रकरण वर्ग झालेलं आहे, त्यांना एवढंच त्यांच्यासमोर मुद्दे आहेत की हा कायदा करण्याचा राज्य सरकारला अधिकार होता का, हा कायदा 50%च्या मर्यादेचा भंग करणार म्हणून अवैध आहे का, आणि इतर आनुषंगिक जे काय मुद्दे असतील ते. पण ह्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा एवढाच विषय ह्या 25 तारखेपासून होणाऱ्या सुनावणीमध्ये इंदिरा साहनीच्या 50%च्या मर्यादेविषयी कुठल्याही प्रकारचं भाष्य सुप्रीम कोर्टात करणं किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आता इंदिरा साहनीची मर्यादा बरोबर आहे का हा विषय नसताना आता असं भासवणं, असं सुचवणं की इंदिरा साहनीचं निकाल 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता, त्याच्यापेक्षा मोठं बेंच पाहिजे म्हणे यांना 11 जजेसचं टू ओव्हर रूल इंदिरा साहनी. म्हणजे इंदिरा साहनीमधला निकाल फिरवायसाठी 9 जजेसच्या पेक्षा मोठं 11 जजेसचं बेंच पाहिजे. हे 2 वेळेला मुख्यमंत्री राहिलेले ते सुद्धा अतिशय अभ्यासू नेते आहेत. मराठा आरक्षण उपसमितीची अध्यक्ष अशोक चव्हाण हे सांगतात की इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णय फिरवायची पात्रता 5 जजेसच्या खंडपीठाकडे नाही किंवा तसा संकेत नाही, म्हणून हे प्रकरण 11 जजेसच्या खंडपीठापुढं जावं. हा दैवदुर्विलास आहे की अशा प्रकारचे तर्कदुष्ट विधानं इतका अभ्यासू नेता करतो. आणि सांगणं इतकंच आहे की 9व्या अनुसूचीचा संबंध आहे मराठा आरक्षण कायद्याशी, तमिळनाडूच्या आरक्षणाचा विषय. तमिळनाडूच्या आरक्षणामध्ये 69%ची मर्यादा वैध आहे की नाही हा विषय फक्त तमिळनाडूशी संबंधित आहे. तमिळनाडूमध्ये 69% दिले म्हणून आम्ही 69% देतोय अशी भूमिका कधीही राज्य सरकारनी न न्यायालयापुढं मांडली, न त्यांच्या तशा त्या न प्लिडिंग्समध्ये, न आत्तापर्यंत तशी भूमिका त्यांनी न्यायालयासमोर मांडली.
तर जेव्हा केव्हा घटनापीठ जे काय त्या म्हणजे तमिळनाडूमधल्या आरक्षणाविषयी जो काय निकाल सर्वोच्च न्यायालयात येईल तो फक्त तमिळनाडूशी संबंधित असेल, त्याचा मराठा आरक्षणाशी संबंध नसेल. आणि मराठा आरक्षणाचा जो अंतिम सुनावणीचा जो विषय आहे तो मी सांगितल्याप्रमाणे या मर्यादित प्रश्नांपुरता सीमित आहे. EWS विषयीची जी सुनावणी आहे की तो 50% मर्यादेचा भंग करणारा तो कायदा आहे, त्याच्याविषयी घटनापीठाकडे प्रकरण वर्ग झालेलं आहे. ते कालानुक्रमे जे यायचे घटनापीठापुढे जे प्रश्न आहेत ते वेगळे, आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर तो ते आरक्षण त्या आरक्षणाची स्थगिती रद्द व्हावी हा अर्ज केला नसता तर घटनापीठ आत्तापर्यंत स्थापन नसतं झालं. घटनापीठ जे स्थापन झालेलं आहे त्या घटनापीठाच्या स्थापनेनंतर हे प्रकरण अंतिम सुनावणीला लागलं. ही अंतिम सुनावणी होणार ह्याच्या आधी ज्या या हालचाली आहेत त्याच्यावरून असतं की संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न पुरेपूर होईल. मराठा आरक्षणाचा सीमित विषय इतर विषयांशी अन्योन्य संबंध नसताना तसा तो जोडायचा प्रयत्न दोन वेळेला करण्यात आला. जे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करायचं होतं तेव्हा जेव्हा अंतरिम आदेशाचा प्रश्न आला तेव्हासुद्धा हा प्रश्न उपस्थित केला गेला होता. तेव्हासुद्धा जेव्हा आरक्षण रद्द व्हावं म्हणून 9 डिसेंबरला सुनावणी झाली तेव्हासुद्धा हेच मुद्दे चर्चिले गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने या विषयांचा विचार करणं योग्य नाही हे भासवलेलं आहे, हे सुचवलेलं आहे. पुन्हा पुन्हा तेच ते मुद्दे मांडायचे हेच चालू आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत संभ्रम निर्माण करण्याचं धोरण. टू रॅप इट अप आय से इट अगेन की EWSमध्ये मर्यादेचं उल्लंघन झाल्यामुळे तो कायदा अवैध आहे का हे कधीतरी सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ ठरवेल. त्याचा मराठा आरक्षणाशी संबंध नाही. तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण जे आहे ते इंदिरा साहनीच्या निकालाच्या आधीपासून तिथं आहे आणि इंदिरा साहनीचा निकाल दिल्यानंतर तमिळनाडूनी ते आरक्षण न्यायप्रविष्ट होण्याच्या आधी संवैधानिक दुरुस्ती करून 9व्या अनुसूचीमध्ये टाकलं. तसं मराठा आरक्षणाचा विषय 9व्या अनुसूचीत टाकून तो कायद्याला संरक्षण द्यावं अशी राजकीय परिस्थिती सध्या नाही आहे. जशी तेव्हा जयललिता मुख्यमंत्री आणि PU नरसिंहराव पंतप्रधान असताना होती तशी परिस्थिती आज नाही आहे. आणि एकंदरीत जो तामिळनाडूचा विषय आहे तो तमिळनाडूपुरता मर्यादित आहे, त्याचा मराठा आरक्षणाशी काही संबंध नाही. उद्या जे 25 तारखेला होणारी सुनावणी आहे त्याच्यामध्ये इंदिरा साहनीच्या 50% मर्यादेच्या वैधतेविषयी कुठल्याही प्रकारचा किंतु उपस्थित करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही आहे, कारण इंदिरा साहनीच्या न्यायनिवाड्याला महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत कुठंही चॅलेंज केलेलं नाही, त्याला आव्हान देण्यात आलेलं नाही. किंबहुना मराठा आरक्षण देताना इंदिरा साहनीमधला जो किंतु होता की 50%ची मर्यादेचा भंग करता नाही येणार, पण विशेष व असाधारण परिस्थितीत तशी मर्यादा ओलांडल्या जाऊ शकते या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबरोबरच्या जो त्यांनी किंतु उपस्थित केला होता किंवा ते एक प्रावधान केलं होतं की जर विशेष व असाधारण परिस्थिती असेल, इन प्रेझेन्स ऑफ एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस दॅट कॅप ऑफ 50% कॅन बी एक्सिडेड या एका क्लॉजचा संदर्भ देऊन मराठा आरक्षणाची भलावण करण्यात आली. हायकोर्टाने सुद्धा याच्याविषयी भाष्य केलेलं आहे. म्हणजे इंदिरा साहनीमधल्या एका न्यायतत्वाचा तुम्ही अवलंब करता आणि दुसरीकडे सांगता की इंदिरा साहनीमधल्या न्यायनिवाडा फिरवावा लागेल, त्याच्यासाठी प्रकरण 9 जजेसच्या किंवा 11 जजेसच्या बेंच पुढे जावं लागेल. हे तर्कदुष्ट आहे, हे संभ्रम निर्माण करणार आहे आणि हा मूळ विषयाला बगल देऊन इतर विषय अन्योन्य संबंध नसलेले इतर विषय मराठा आरक्षणाशी जोडण्यासाठीचा हा प्रपंच आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होईल हे 25 तारखेनंतर ठरेल. तात्पुरतं असं की हे जे काय विधान आहेत ह्याच्याविषयी जी चर्चा चालू होईल
त्याच्याविषयी स्पष्टता असावी म्हणून फॉर द रेकॉर्ड मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतसाठी माझं मत प्रकट केले. धन्यवाद. आपण ऐकून घेतलं.